हॅलो, सगळ्यांना नमस्कार. आत्मवंदन माझ्या सगळ्या कुटुंबियांचं मी माझ्या हृदयातून स्वागत करते, प्रणाम करते. तुमच्या आतमध्ये असणाऱ्या श्रीरामांना प्रणाम आणि आभार खूप खूप. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये श्रीरामांची चेतना, त्यांची ऊर्जा आहे आणि म्हणूनच त्यांचे जे दैवी गुण आहेत श्रीरामांचे, सत्य, त्याग, सॅक्रिफाईस, हे सगळे आपण कधी ना कधी आपल्या आयुष्यात वापरले. आणि जसं बाबाजी सांगतात की आपण ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय, म्हणजे नेमकं काय? ईश्वराचे जे दैवी गुण आहेत ते आपले पण आहेत. त्या दैवी गुणांमध्ये सॅक्रिफाईस, त्याग, हे सुद्धा येतं. साहस सुद्धा येतं. साहसमध्ये केवळ शरीराने उठून लढाई करणं नाही, तर जिथं बोलायचंय, जिथं गरज आहे, जिथं आपल्यावर अन्याय होतोय, तिथं उठून उभं राहायचं. आपण आपला साहसी गुण आहे, धाडस आहे. जसं आपले अनेक शूरवीर इंग्रजांच्या काळात असतील, मुघलांच्या काळात असतील, जर आपण तसं बघायला गेलं तर त्यांनी जेव्हा स्वतःच्या स्वातंत्र्याविरुद्ध आवाज उठवला, म्हणजे ते पापी आत्मे झाले का? त्यांच्या हातून पण अनेकांचे जीव गेले ना. त्यांनी अनेकांना मारलं. याचा अर्थ त्यांना पापी लोक आहेत किंवा त्यांच्या हातून त्यांनी खूप जणांचे जीव घेतले म्हणून त्यांना नरकामध्ये जागा मिळेल. आपण आपल्या दृष्टीने बघतोय आपला देश, आपलं स्वातंत्र्य. त्यामुळे आपल्या दृष्टीने आपल्यासाठी ते हिरो आहेत, आपल्यासाठी ते आदर्श आहेत. आणि ज्या त्या काळामध्ये ज्याप्रमाणे शस्त्र उचलायला हातामध्ये बंदी नाहीये, ते आपल्याला संरक्षणासाठी दिलेलं आहे, की तुम्हाला पूर्ण हक्क आहे संरक्षण करण्याचा. भगवद्गीता. तर अशा अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलं की आपण जर ती वेळ आपल्यावर येते तेव्हा आपण स्वरक्षण करू शकतो, करायचंच. तोच आपला धर्म आहे मूळ. आणि त्यामुळे त्या लोकांना जी त्यावेळेस लढले अं, स्वातंत्र्यासाठी, त्या लोकांना आपण पाप पुण्य या तराजूमध्ये नाही बसवू शकत. तर ह्या गोष्टी त्या त्या काळाप्रमाणे आणि सिच्युएशन प्रमाणे आपण बघायच्या. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा श्रीराम, आज रामनवमी म्हणून मला हे सांगावं असं वाटतंय. श्रीरामांचं, भगवान श्रीरामांचं आपल्या हृदयात काय स्थान आहे आणि त्यांच्या आयुष्यातल्या काय गोष्टी आपण ऐकल्यात आणि त्यातले आपण काय घेऊ शकतो आपल्या आयुष्यामध्ये, हे बघायचं. आता असं होतं का की एवढे साक्षात आपण विष्णूचे अवतार म्हणतो आणि त्यांच्यासाठी एका क्षणामध्ये सगळं संपवणं काय अवघड होतं का? पण तो एक अवतार, त्याच्या सगळ्या लीला, त्या सगळ्या पुढच्या येणाऱ्या समाजापुढे ठेवणं, अनेक पिढ्या पिढ्यांपर्यंत त्या गोष्टी जाणं आणि दैवी गुणांमध्ये जगणं काय असतं ते दाखवणं. बरोबर मला 3-3-3 आकडा दिसला. सो मास्टर नंबर. तर बाबाजी हेच सांगतायत की जेव्हा तुम्ही दैवी गुणांमध्ये जगता, पहिल्या धड्यामध्ये आपण वाचलं की दैवी गुणांमध्ये जगायचं आणि ते जगण्याचं आयुष्य काय असतं ते आपल्याला बाबाजींनी पहिल्या धड्यात सांगितले. ते जगणं कसं असतं हे तुम्हाला शिकायचंय. अनेक ठिकाणी, म्हणजे मी ह्या मागच्या आठवड्यामध्ये आपल्या अनेक मास्टर्सचे मला मेसेजेस येतात. काही कारणांमुळे मी फोन उचलू शकत नाही, तर तुम्ही जरूर मेसेज करून ठेवत जावा. मला जसा वेळ मिळेल दिवसभरामध्ये मी रिप्लाय करत असते, बघत असते. तर मला काही जणांनी हे सांगितलंय, तर ह्या आठवड्यापासून सगळ्यांना स्वप्न खूप पडायला लागली. आत्ताच मला पुष्पलता काकूंचं आलं होतं की स्वप्न पडतात. आता स्वप्नामध्ये तुम्हाला असे, जसं त्यांना एक असं एक त्यांना असं पाल वगैरे दिसणं, हे प्रकार झाले. मला पण झालं होतं युनिफायडच्या दरम्यान. तर जेव्हा आपण हृदयावर ध्यान लावायला लागतो आणि ह्या गोष्टी घडतात, कारण डीप डाऊन जी भीती आहे ना, ती सगळी वर येते. काल पण आपण ह्याच्यावर बोललो. तर असं जर तुम्हाला दिसत असेल ना स्वप्नामध्ये, तर ह्याचा अर्थ ती भीती आहे. आणि काकूंना पण मी विचारलं, तुम्हाला पालीची भीती? हो, असतेच, मोस्टली सगळ्यांनाच असते ना. तर त्यामुळं ते दाखवते की इतकं घाबरायची किंवा तुमच्या भीती तुमच्या समोर आणून उभं करतं ते. भीती असेल किंवा अजून एक मास्टर होती, तिला जसं वाटत होतं की आपण आपल्या आईला वेळ नाही देऊ शकत आहे, आईसाठी काही करू शकत नाहीये, तर हे सगळे गिल्ट मनामधले अपराधी भाव, हे सगळे ह्या दरम्यान वर येणार. आपलाच मास्टर आहे प्रफुल्ल, जो नुकताच आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झालाय. त्याला दिसलं की तो एका लहान मुलाबरोबर बास्केटबॉल खेळतोय. लहानपणीची इच्छा. तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या काही ना काहीतरी गोष्टी स्वप्नांवाटे बाहेर येतात. स्वप्न हे पोर्टल आहे. लक्षात ठेवा, एक दार आहे, एक खिडकी आहे. खिडकी म्हणू शकतो आपण त्याला, पोर्टल. जे आपल्याला ना
आपल्या खूप आतमध्ये घेऊन जातं, डीप कॉन्शियस लेवलला जातं, जिथं आपल्याला कळतं की जे आपल्याला समोर दिसत नाही, पण ते आपल्या कुठेतरी सगळ्या जीवनावर कुठेतरी परिणाम करतात. त्या भीती, ते भाव जे मनामध्ये दबून आहेत आणि ते आपल्याला स्वप्नांवाटे बाहेर दाखवले जातात. तर स्वप्नाला कधीही माझ्या युनिफेडच्या जर्नी दरम्यान 6 महिन्या दरम्यान जी स्वप्न मला पडली त्याची मी डायरी, जे आपल्याला वही पेन सांगितलंय ना, हे लिहून ठेवा की आपल्या प्रवासादरम्यान 6 महिन्यामध्ये मला काय काय दिसलं, काय काय सांगितलं गेलं. धिस इज ऑल द गायडन्स विच यू आर रिसिव्हिंग. ह्या मार्गदर्शनासाठी आपल्याला कुणी मदत करत नाही. आपल्या आतमध्येच हे सगळं घडत असतं. मी येऊन सांगू नाही शकत की गायत्री त्यांच्या तुमचा हा प्रॉब्लेम आहे. हे तुमचं आतलं जे आहे ना चेतना, तीच तुम्हाला सांगते. तुमचा आत्मा, स्पिरिट, तुमचा उच्च स्व जो आता तुमच्याशी जोडला गेलेला आहे. ह्या युनिफाईड मध्ये हे जास्त का वर येतं? कारण आपण आता हृदयात चाललोय, आपण इथं चाललोय, आपल्या मुख्य द्वाराला चाललोय आपण आता. इथं ध्यान लावण्याचे हे परिणाम आहेत. हे युनिफाईड हा कोर्स आपल्या आयुष्यात येणं ही साधी गोष्ट नाहीये. मास्टर्स, प्लीज लक्षात घ्या. या कोर्सला कुठेही तुम्ही हलक्यात घेऊ नका. असं म्हणतो ना आपण, हलक्यात घेऊ नका. कारण हा कोर्स असा आहे की आपल्याला आयुष्याचा आरसा दाखवणारा आहे आणि पुढे सगळा गाईड करणार आहे. तर सुरुवात आहे की नक्की विचार नीलम, काय प्रश्न आहे तो. तर सुरुवात आहे की आधी आपल्याला आपण ओळखलं पाहिजे, मग पुढच्या गोष्टी आपण करू शकतो सुधारणा. आपणच आपल्याला माहित नाहीयेत. माझं काय विकनेस आहेत, स्ट्रेंथ आहेत, विचारलं इंटरव्ह्यू मध्ये, विचारतात तुमच्या स्ट्रेंथ काय, विकनेस काय. मी किती वेळा तरी मी गप्प बसून विचार करायचे, स्ट्रेंथ काय, विकनेस काय. आठवायचंच नाही अशा गोष्टी. तर सेल्फ अनालिसिस हे महत्वाचं आहे. आता एक लूप असतो आपल्या आयुष्यामध्ये. आपण बघा, आपल्या आयुष्यात ना काही पॅटर्न सतत सतत रिपीट होतात. काही मास्टर्सचे मला मेसेज आले की आम्ही कुणासाठी तरी काहीतरी करतोय, पण आम्हाला त्याचे झिरो व्हॅल्यू आहे. कौतुक नाहीये, काही नाही, काही नाही. लक्ष ठेवायचं की त्या लोकांबरोबर किंवा इतर लोकांबरोबर आपण अनेकदा खूप गोष्टी करतो, पण आपल्याला त्याच्या बदल्यात अजिबात कौतुक होत नाही, 4 गोष्टी चांगल्या बोलल्या जात नाहीत, असं होतं. हे प्रॅक्टिकल आहे. मग अशा वेळी आपण काय करू शकतो? अशा वेळी आपण त्याच लूपमध्ये फिरायचं का? ह्या माणसाबरोबर तेच झालं, त्याच्या आजारपणामध्ये आपण मदत केली, ह्याच्या आजारपणामध्ये मदत केली, ह्याच्या संकटाला पैसा दिला, ह्याच्या संकटाला अजून काय मदत केली. मैत्रिणींना आपण इमोशनल सपोर्ट देतो, पाहिजे तेव्हा फोन करतात, आपण त्यांना सगळं सांगतो, हे सगळं होतं. पण आपल्या वेळेमध्ये ती लोक अवेलेबल असतील असं नाही, किंवा आपलं कौतुक होईल किंवा नाही. मग काय झालं, माझं मन दुखावलं गेलं, साहजिक आहे. आपण ज्या लोकांना आपलं म्हणतो आपल्याला मिळालं नाही रिटर्न मध्ये, आपल्याला वाईट वाटतं. हे झालं एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, पुन्हा 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 आपण त्या ज्या लूप मध्ये, हीच आहे त्या नरकातला लूप जो फिरत बसतो आपण, ज्याला आपण आणि हे जर आपण ह्या आपल्या शरीर अवस्थेमध्ये असताना या गोष्टी समजून नाही घेतल्या, शरीर सोडल्यानंतर सुद्धा आपण त्याच विचारांमध्ये, त्याच संस्कारांमध्ये जातो आणि तिथं जाऊन आपण त्याच लूपमध्ये अडकतो स्वतःहूनच. आपलीच चेतना सगळं क्रिएट करायला लागते. आपल्याला ते दुःख, मग अशा कुठल्या तरी आपण रियाममध्ये, म्हणजे अशा लोकांमध्ये जातो, पाताळ लोक म्हणतात त्याला, जिथं वाईट वाईट अवस्थेमध्ये आत्मे तडफडत असतात. साप म्हणा, हे म्हणा, ते आपण ऐकलं अनेक लोक, म्हणजे नागलोक, म्हणजे काय काय वेगवेगळे अशी लोक आहेत जिथं ते यातना तो आत्मा भोगत असतो, ज्याला आपण आपल्या गरुड पुराण किंवा ह्याच्यामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे सगळं. पण ते कसं असतं, ते कशामुळे असतं, ते कुणीही करत नसतं, आपल्याला आपणच क्रिएट केलेलं असतं आपल्या डोक्यामध्ये. कारण आपण आयुष्यभर त्याच विचारांनी जगतो आणि मरताना पण त्याच विचारात मरतो. त्यामुळे जेव्हा शरीर सोडतो तेव्हा आत्मा आपण म्हणतो ना, आता बाबाजींनी पण युनिफाईड मध्ये त्या गोष्टीत सांगितलेलं आहे की हे आत्मे, आपण जसं ऑरा आपला सगळ्यांचं स्वच्छ करतो ना, आपला आभा मंडळ, त्यावेळेस हे सांगितलंय बाबाजींनी की तुम्ही ज्या तुमच्या आभा मंडळामध्ये जे काही आलेले आहेत त्यांना तुम्ही प्रेम आणि प्रकाश द्या, कारण ते स्वतः भरकटलेले आहेत, भटकलेले आत्मे आहेत. ते ज्या काही ऊर्जा, आत्मा म्हणा, एंटिटी म्हणा, काय म्हणायचं म्हणा, पण ती ऊर्जा आहे. आणि ती अं, त्यांना जास्त प्रेमाची गरज आहे, कारण त्यांना जितकं आपण प्रेम द्यायचा प्रयत्न करतो, कुणी त्यांना येऊन दिव्य, आता काय हे देवी देवता नाहीयेत, आपले गुरु नाहीयेत त्यांना सांगायला, पण ते कुणाचीही मदत घेत नसतात, कारण ते इतके इतके डार्कनेस, इतके अंधारात असतात आयुष्यभर. दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. जेलसी, अतिशय जेलसी. एखाद्याला बघितलं तरी त्या माणसाच्या आतमध्ये त्रास. पैसा मिळाला बघवत नाही, नोकरी मिळाली बघवत नाही, मुलं बाळ झाली बघवत नाही, कुणाचं चांगलं चाललंय बघवत नाही, गाडी घेतली, घर घेतली, त्रास. म्हणून अशी लोक आपण आपल्या आजूबाजूला बघतो, ती त्या लोकांमध्ये जर सुधार झाला नाही तर ती लोक
शरीर सोडल्यानंतर पण त्याच अवस्थेत, त्याच विचारात, त्याच चेतनेमध्ये राहा. हा चेतनेचा सगळ्यात खालचा स्तर आहे, लक्षात ठेवा. आपण कुणाला जज नाही करायला बसलो, पण एक रियालिटी, हे वास्तव आहे, जे बाबाजींनी काय आणि अनेक ग्रंथांमध्ये वगैरे सांगितलेलं आहे. व्हायब्रेशन, आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीला आयुष्यभर जगतो, तेच आपण बॉडी सोडल्यानंतर पण त्याच अवस्थेमध्ये, त्याच व्हायब्रेशन मध्ये जगत असतो. त्यामुळं मी आयुष्यभर खूप सगळ्यांना द्वेष केला, रागराग केला, चिडचिड केली, आणि आता मरताना श्रीराम जयराम करत मरण झालं. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभरासाठी जगलाय, ते सगळे संस्कार आता सोडले आणि ते तोंडी नाव आलं शेवटी. नाही, आयुष्यभर ह्या गोष्टींची आपण सवय लावून घ्यायची. मग कुठेतरी आपल्याला जेव्हा आपला अंत येईल, जेव्हा कधी येईल, त्यावेळी आपण ह्या गुणांसहित पुढे जातो. म्हणून आत्ताच त्याच्यामध्ये सुधार करणं गरजेचं आहे. हे जे आपले वेगवेगळे मास्टर आहेत, वेगवेगळ्या संस्थांचे एवढे मोठे मोठे दिग्गज, डी.के. शिवानी असतील, त्यांचं ऐकल्यानंतर मन शांत होतं. त्या किती वेळा त्या असं कधीही म्हणत नाहीत की तुम्ही उठा आणि समोरच्याला जाऊन मारून या थोबाडीत, तो तुमच्याबरोबर वाईट. ते म्हणतात तुमच्यात आत बघा, तुमच्या आत बघा. प्रत्येक जण हे सांगतो. राग येतो आपल्याला की काय सारखं आपल्याला आत बघा, आत बघा, आमचंच काय, आम्ही किती नीट करा स्वतःला, आम्ही किती काम करा. पण हेच सत्य आहे. कारण ह्या लाईफ टाईम पुरतं आपण बघतोय. केवळ माझं जन्मल्यापासून आत्ताचं, त्याच्या आधीचं माहित नाही, नंतरचं माहित नाही आपल्याला. केवळ ही विंडो आपण बघतोय. त्यामुळे ह्या स्वप्नांमार्फत आपल्याला अनेक मार्गदर्शन मिळतंय. आणि युनिफाईड सारखा कोर्स आपल्या आयुष्यात आला, हे एकदा आपण नीट शिकून घेतलं, तर हे ज्ञान आपण शेवटपर्यंत ह्याच तत्वावर राहू शकतो की मला ईश्वरी गुणांप्रमाणे वागायचंय. थोडं थोडं का होईना बदल करायचाय. आणि त्याग करा म्हणजे कुठेतरी फार मोठं आपल्याला सगळं संपवून कुठेतरी जायचं असं नाहीये. पण काही गोष्टींमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी जिथं गरजेच्या आहेत, ती आपल्याला सिच्युएशन आणली जाते तुमच्यात. तुमचा जर तो धडा असेल या जन्मातला, तर ती सिच्युएशन आणली जाईल आणि मग त्यावेळी आपल्याला आपोआप कळेल की ठीक आहे, काही गोष्टी आपण सोडून देऊ शकतो, त्याग करू शकतो, क्षमा करू शकतो आपण. तर हे त्या त्या सिच्युएशन नुसार वागा. आणि प्रत्येक वेळी आपल्या रोजच्या दिवसामध्ये सुद्धा जिथे जिथे आपल्याला असं वाटतं ना, आत्मविश्वास कमी झालाय, लो वाटतंय, निराश, लगेचच बाबाजींचं वाक्य म्हणायचं, मी ईश्वरी प्रतिमेत बनलो आहे, त्यामुळे ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. म्हणून ईश्वर शांती करुणा आहे, मी पण शांती करुणा आहे. हे नुसतं म्हणायला सुरुवात करा. जितकं आपण जसं नामस्मरण करतो, तशाच ह्या गोष्टी आपण म्हणल्याने सुद्धा आपल्या वृत्तीमध्ये आपल्याला फरक जाणवतो आणि आपले व्हायब्रेशन्स वाढतात. आपण रोज उठून आभार मानतोय ना ज्या गोष्टींसाठी, की ह्याचे आभार, गॅस शेगडी. आता गॅस शेगडीचे आभार मानणं कुठून माझ्या डोक्यात आलं मला माहित नाही, कोण मास्टरनी माझ्या डोक्यात का घातलं. मी विचार पण करत होते की का मी सगळ्यांना असं सांगते की गॅसचे, शेगडीचे आभार माना. पुढे हे लिहून ठेवलं होते सगळं की उद्या जाऊन गॅसचे जे परिणाम आपण बघतोय, तर माहित नाही की आधीच आपली ते तयारी करून घेतली होती. की तुम्ही जे घरात आहे, आधी पाणी येते नळाला, अग्नी आहे तुमच्याकडं, अन्न शिजवायला. आपण म्हणत होतो, आठवतंय तुम्हाला? 1.5-2 महिन्यापूर्वीपासून आपण आभार जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळी माझ्या तोंडातून गॅस शेगडीचा उल्लेख यायचा. नंतर मी हे ऐकायचे तेव्हा म्हणायचे असेल काहीतरी रिझन. पण हे पुढे जाऊन हे सगळं त्याचं कनेक्शन नंतर समजलं. सो आपल्या बरोबर असलेल्या दिव्य शक्ती हे सगळी तयारी आपल्याकडनं करून घेतात येणाऱ्या काळासाठी. त्यामुळे जो काही आपल्याला काळ दाखवेल, त्याच्यामध्ये मी स्थिर कशी राहू, हे आपल्याला बघायचंय. एक व्हिडिओ टाकलाय माझ्या युट्यूब चॅनलला मी. हे खरं युट्यूबला जाऊन बोलणं करणं हे सगळं माझ्या कम्फर्ट झोन मध्ये नाहीये. पण मी हे करते कारण ते मला करायला सांगतायत, भाग पाडतायत. आणि जोपर्यंत मी ते करत नाही, तोपर्यंत मला ते बसवत नाही. असं होतं मला, ते खूप जास्त मला एनर्जी जाणवते. त्यामुळे मला ते असे व्हिडिओ टाकले मी त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये मला हेच सांगायचं होतं की जे काही न्यूज येत आहेत युद्धाच्या, या तुम्ही जितकं त्याच्याकडे एंगेज व्हाल, जितकं तुम्ही न्यूज बघाल, ऐकाल, तुमची एनर्जी देताय, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला श्वास दिसतो, आपण म्हणतो वा वा तुझा श्वास हिरव्या रंगाचा आहे, वा वा तुझा निळ्या रंगाचा आहे. आपण म्हणतो नाहीये. किंवा तुम्ही समोरून मला समजा आता मेघना मला द्वेष पाठवती, म्हणते वा वा मेघनाकडून काय कलरफुल द्वेष यायला लागला माझ्याकडं. हे नाहीये, हे सगळं फील करायच्या गोष्टी आहेत. त्यामुळे हृदयावर जायचं, हे सगळं केंद्रित करायचं, हे सगळं आपण फील करायचंय. कुठेही आपल्याला श्वास आत जाताना दिसत नाही, बाहेर येताना दिसत नाही. आवाज आपल्याला ऐकू येतो, तुझा आवाज किती गोड आहे ग, सोनेरी रंगाचा आवाज आहे तुझा, जो माझ्या कानापर्यंत पोहोचतोय. आपल्याला कुठेही त्या रेज दिसत नाही, काही दिसत नाही आपल्याला. हे सगळं आपल्या डोळ्याच्या पलीकडे. ह्याला आपण जितकं समजून घेऊ ना, तितकं आपण त्या सगळ्या न्यूज असतील, त्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहायला शिकू. जर आपण न्यूज ऐकतोय, बघतोय, तर ही सगळी एनर्जी आपण त्याला देतोय. आणि मग तीच भीतीची एनर्जी आपल्या आयुष्यात न कळत येते.
आपल्याला वाटतं अरे न्यूज बघून मी काय भीती नाही, मला माहितीये. पण येतं ते डीप डाऊन तुमच्याकडे, तुम्ही खेचता त्या गोष्टी. त्यामुळे अशाच गोष्टी बघा, ऐका, वाचा. माहितीये ही रियालिटी आपल्या आजूबाजूला, आणि आपण प्रॅक्टिकल असलं पाहिजे, मान्य आहे. पण जास्तीत जास्त त्याच्यापासून कट ऑफ व्हायचा प्रयत्न करा. अशा गोष्टी वाचा, ऐका, की भगवंत माझ्यासोबत आहे. तो माझ्या कुटुंबाची, माझ्या राज्याची, राज्याचा पण विचार करा, देशाचा विचार करा, आपल्या सगळ्या लोकांचा विचार करा. जितकं आपण आपला दृष्टिकोन वाढवत जाऊ आणि जितकं आपण विश्वाच्या कल्याणासाठी मागायला लागू, तितकं आपलं आयुष्य भरत जातं. आपोआपच येतं. आणि ते म्हणून बाबाजी म्हणतात, की ज्या लोकांना तुम्हाला वाटतंय, वनस्पती असतील, जीवजंतू असतील, सगळ्यांना प्रेम पाठवा. केवळ माझ्याच घरी गॅस शेगडी पाहिजे, मला मला मिळाली पाहिजे, हा विचार करणं चुकीचं नाहीये. पण सोबतच सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी म्हणा, की रोज उठल्यानंतर आपण जेव्हा गॅस शेगडीच्या पाया पडतो अन्न शिजवायच्या आधी, तेव्हा म्हणायचं की कुठल्याही लेकराला उपाशी ठेवू नको, हे अग्निदेवता. साधी प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे प्रेमच आहे ना. ह्या पद्धतीने बाबाजी आपल्याला विचार करायला शिकवतात. आणि हे बदल तुमच्या आयुष्यात पुढील 6 महिन्यामध्ये तुम्ही बघायला लागाल. मला हे सगळं बाबाजींचं एवढं धड्यात सांगितल्यानंतर हे स्वतःहून पुन्हा म्हणजे जे येत आहे त्यांच्या थ्रू हे परत सांगण्याचं असं मला होतंय, कारण मी गेल्या 3-4 दिवसात मेसेज वाचते सगळ्यांचे. सगळ्यांच्या आतनं बाहेर यायला लागलंय. बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतात, घरातले काही असतील गोष्टी वगैरे. तर समजून घ्या, हे आपण त्या लूपमध्ये फिरतोय, म्हणजे पुन्हा पुन्हा त्या सायकलमध्ये चाललोय. आणि आपल्याला ह्या दरम्यान ते सगळं दिसायला लागेल, की आपलं अपेक्षा कुणाकडून किती करायची, किती त्या अपेक्षांवर डिपेंड राहायचं. कुणी चांगले म्हणेल, हे म्हणेल. ज्या माणसाला सगळ्यात जास्त द्वेष मिळतो, हे माझ्या अनुभवावरनं मी सांगते. जितका द्वेष तुम्हाला लोकांकडनं मिळेल, जितकं लोक तुम्हाला तुम्ही करताय त्यांच्यासाठी, खूप करताय करताय करताय, तुम्हाला काही मिळत नाही रिटर्न, लक्षात ठेवायचं. त्या माणसाला सतत दैवी संरक्षण आणि मदत मिळते. कुठून तरी तुम्हाला असे अनुभव येतील की मी एकटी नाहीये. आपल्याला खूप वाईट वाटतं, अरे मी एवढं करते. करत राहा. कारण ते सगळं रेकॉर्ड होतं. सगळं रेकॉर्ड होतं. आपल्याला वाटतं कोण आहे आजूबाजूला बघायला. सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात. एकूण एक गोष्ट, आपल्या मनात चाललेला विचार, समोरच्याचा आपल्याबद्दलचा विचार, सगळं रेकॉर्डिंग आहे त्याच्याकडे. त्यामुळं ती शक्ती आणि एंजल्स आणि आपले गुरु ह्यांना दिसत असतं आपण एकट्याने किती मरमर करतोय, किती त्रास सहन करतोय, हे सगळं दिसत असतं त्यांना. पण तेवढा एक संपला आपला, की मग आपण ह्या ध्यान मार्गात येतो. आपण अशा गोष्टींना मदत मागायला लागतो. तोपर्यंत आपल्याला सुचतही नाही की असं काही करावं. आणि हे सगळे आपल्यासोबत असतं. कुठनं कुठनं तरी तो माणूस कधीच एकटा पडत नाही. त्यामुळे कितीही आपला द्वेष होऊ दे, कितीही आपल्यावर टीका होऊ दे, किती थोडंफार शरीराने आपल्याला जास्त काम करायला लागू दे, असं होऊ शकतं, कष्ट करावे लागतात. आपला लाईट धरून ठेवा. होल्ड युअर पॉवर, होल्ड युअर लाईट. की जे होत आहे ना, मी एकटी नाहीये. माझ्या आतमध्ये मी ईश्वराच्या प्रतिमेत बनली. हे स्वतःला अपलिफ्ट करण्याशिवाय पर्याय नाही. तर कुणी येणार नाही मदतीला तुमच्या. कुणीच येणार नाही. कुठलाही देव येऊन सारखं सारखं स्पीकरवर तुम्हाला सांगणार आहे का कानात येऊन, हा तू तू ईश्वरी. आपणच आठवण करून द्यायचं. आपला हायर सेल्फ आपल्याला आठवण करून देतो ह्या गोष्टी. आपण काय करायचं, फक्त विश्वास ठेवायचा त्याच्यावर आणि म्हणायची ती वाक्य. तर ही वाक्य आपण युनिफाईड मध्ये जी ऐकली आहेत, ती केवळ वाचून ठेवायची नाहीये. आपल्या रोजच्या आयुष्यात त्याचा वापर करा. तर मला हे सांगावंसं वाटलं, कारण बऱ्याच जणांचं ते आता हृदयावर ध्यान लावल्यामुळं. अं, मला एक विचारायचं होतं. हा, बोल बोल नीलम, बोल. अं, आपण फर्स्टला जेव्हा मेडिटेशन केलं हृदयावरती हात ठेवून वगैरे, त्यावेळेस मला काहीही स्वप्न पडले नाही. बऱ्याच जणांना स्वप्न पडले असे तुमच्याकडून आलं. पण मी कंटिन्यू करत असताना पण मला असं वाटतं की मी कुठेतरी चुकते का, माझं राहायचं मेडिटेशन म्हणून मला काय दाखवलं गेलं नाही असं वाटत होतं. पण काल जेव्हा मी पहाटे 3 ते 4च्या सुमारास पुन्हा एकदा केलं, कारण की मी बोललात की पुन्हा करा, कारण की काही कोणाला दिसलं नाही म्हणून ते होत नाही असं नाही, की दिसतं. म्हणून मी 3 ते 4च्या दरम्यान केलं. त्यावेळेस मला आहे ना, म्हणजे मी जागृत अवस्थेतच होते. मला कळत होतं की आवाज जेव्हा तुमचा येत होता मी ते ते सगळं टॅप करून वगैरे सगळं करत होते. पण मला आहे ना सगळं असं ब्लँक आणि एक असा छोटासा बल्ब लावल्यावरती असा त्याचा शॅडो कशी तयार होते त्या टाइप मध्ये थोडंसं दिसत होतं. मग मला ते विचारायचं होतं की बाबा तेच ते म्हणजे ते आहे ते काय होतं, आणि दुसरं असं की बाबा जर आपल्याला दृश्य दिसतात
तर मग ते एक स्वप्नाप्रमाणेच असणार आहे. मग ते आपण जरा कन्फ्युज होतो की बाबा हे नक्की स्वप्न आहे की त्याच टाइमला दिसतं की नंतर आपण झोपून गेल्यानंतरही दिसू शकतं, असं मला विचारायचं होतं. तुला दृश्य दिसत होती ती तुझ्या थर्ड आय मध्ये डोळ्यासमोर अशी दिसत होते, आणि म्हणजे असा रंग दिसत होता समजा. तुला हार्ट मध्ये काय फील होत होतं, हृदयात काय फील होत होतं, का असं काही नाही? हृदयात काही फील होत नव्हतं? बीट्स बीट्स वगैरे ऐकायचं ते. हा, आणि जो तू म्हणतेस ना असा रंग बारीकसा दिसत होता वगैरे, असं इथे इथे दिसत होता, हो ना? थर्ड आयला दिसत होता म्हणजे ह्या जागेवर असा अगदी इथे दिसत होता की डोळ्यांसमोर असा? पूर्ण पहिल्यांदा ब्लँक असं काळसर होतं आणि त्याच्यात एक छोटासा असं डॉट होता, जे हा. होतं ते होतं. हा ते म्हणजे मला लक्षात नाही आलं पण ते नाही, नक्की मला काय असं. मला एक विचारायचं होतं की कधी कधी डोळ्यासमोर पूर्ण असा एक रंग येतो आणि इथं फक्त छोटासा, जिथं आपलं थर्ड आयची जागा आहे तिथे एखादा असं दिसतं. तर तुला जर एवढा डॉट दिसला असेल ना, तर तो तुझा थर्ड आयचं जी पिने आपण जी ग्लँड म्हणतो ना, जी इथे आतमध्ये मध्ये असते, ती खरं तर आपल्या डोळ्याच्या मध्ये, पण आपण इथून देतो ऊर्जा आपल्या थर्ड आयला आणि मागे पण हात ठेवतो एकी देताना. तर हे जे तुला दिसलं आहे ना, ते तुझं थर्ड आयच आहे, ज्याचा प्रकाश तुला दिसलाय. आता तू अजून थोडंसं ध्यान लावलंस थोडा वेळ, आता पहाटेच्या वेळी लवकर होतं म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान करतात लोक. अनेक आमच्या ध्यानातली लोक जी रात्री 2ला उठतात, 2:30ला उठतात, 4 पर्यंत ध्यान करतात, झोपतात. का? त्या काळामध्ये 2 ते स्वप्न पण ते हा. मला मी त्याच्यानंतरही म्हणजे 4 पर्यंत केलं असेल, 4:30 पर्यंत, आणि तिथून झोप लागली असेल. त्याच्यानंतर सुद्धा मला स्वप्न पडलं होतं, पण ते स्वप्न उठल्यानंतर विसरून गेले. तर मला ते हा जो किती काळ आहे ना, विसरायला जातात. तो म्हणजे हे जे स्वप्न असतं, 2:30 ते 5 की बाबा पर्यंत त्याच जो काळ आहे. टायमिंग करणार ना आपल्याला, पडतात का असे दृश्य दिसतात किंवा ते स्वप्न त्याच दरम्यान पडू शकतात ना, मेडिटेशन करतो त्याच टाइमला. नाही नाही, स्वप्न तुला कधीही दिसेल. म्हणजे ह्या दरम्यान कधीही दिसेल, पण दृश्य जी असतात ना ती ध्यानामध्ये. आणि ही दृश्य कायम अशी हेच असतात असं नाही. ही दृश्य तुमच्या आतली भीती दाखवतात, काही दाखवतात तुम्हाला. तर प्रत्येक वेळेस ते ध्यान डीप आहे नाही, झोपेमध्ये गेल्यासारखं पण होतं, आणि त्या झोपेमध्ये आपण काही गोष्टी बघतो, त्याला ल्युसिड ड्रीमिंग म्हणतात. की आपण ध्यानाला बसलोय बसलोय आणि ध्यान करत करत आपण झोपेत जातो, आणि झोपेत आपण त्या गोष्टी बघतो आणि आपल्याला वाटतं की आपण ध्यानात नाही. ध्यानात म्हणजे जागृत अवस्थेमध्ये आपल्याला सगळं समजतंय. आणि जेव्हा आपण झोपेच्या अवस्थेला जातो ना, ती वेगळी. ती आपल्याला ल्युसिड ड्रीमिंग दाखवते, म्हणजे वेगवेगळ्या काही गोष्टी दाखवते, असं पण होतं. आणि ध्यान अवस्था म्हणजे मला समजतंय की माझ्या बॉडी आता इथं आहे, मी श्वास घेते घेते जसं. आणि मग ती अवस्था अशी येते की मला हे पण जाणवतंय की मी ध्यानात पण आहे आणि मला ते पण दिसतं. अशा गोष्टी होत असतील तर ते ध्यानामध्ये होतात. आणि झोपेमध्ये तुला स्वप्न जर पडत असेल तर कधी होऊ शकतं. आणि हे जे डॉट दिसला हा थर्ड आयचाच आहे, की जो प्रकाश दिसला. तर तो एक डॉट दिसला म्हणजे अजून तू ध्यान कर, तुला अजून तिथं तो प्रकाश वाढत 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 जाईल. आणि मग तुला त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी दृश्य पण दिसली जातील. आणि एक सगळ्यात महत्वाचं, अजिबात कम्पेअर करायचा नाही आपला प्रवास, कारण ना मी युनिफॅड मध्ये 3 महिने मला काही दिसत नव्हतं, 2-3 महिने मला काही नव्हतं, मला फक्त हृदयाला मी रोज लावून बसायचे. तर हे आपला प्रवास ना कधीच दुसऱ्याबरोबर कम्पेअर नाही करायचा. काही लोक बघू शकतात, काही लोक ऐकू शकतात, काही लोक फील करतात. तर कुणाला दिसत असेल, जसं आपली रुचा जी मास्टर आहे तिने स्वतःला आलेलं बघितलं शरीराच्या बाहेर, ज्याला आपण ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणतो. आज आपण जो व्हिडिओ टाकलाय त्यातल्या ज्या पल्लवी मॅडम आहेत, पीएमसी हिंदीवर त्यांची पूर्ण सिरीज आहे सूक्ष्म शरीर की यात्रा. बऱ्याच जणांनी पाहिली पण आहे, मला त्यांचे मेसेज आले होते आम्ही पाहिली म्हणून. तर ते सिरीज तुम्ही ऐकू शकता. त्याच्यातून अजून ज्ञान मिळतं की कसं हे आपलं शरीर बाहेर येतं ध्यानातनं. कितीतरी बायकांनी सकाळच्या वेळी वगैरे किंवा दुपारी ध्यानाला बसल्यानंतर शरीर बाहेर येऊन असं ते फॅन पशी छताला गेलेत आणि बघितलंय वगैरे, असे अनुभव त्यांनी घेतलेले आहेत आपल्या ध्यानात. आणि हे जे पीएमसी हिंदी ध्यान चॅनल आहे म्हणा, तिथं कुणाला काही स्वार्थ नाहीये. की हे जेव्हा अनुभव सांगतात ते काही पैसे देऊन ध्यान शिकवणारे नाहीये. तर हे केवळ आणि केवळ सत्य अनुभव आहेत जे लोकांना येत आहेत. आणि हे अनेक वर्षांची साधनाच त्याला करावी लागते असं नाही. तुम्ही जरी नवीन असाल ध्यानामध्ये 2-3 महिन्यात पण तुम्हाला हे अनुभव येतात. पण रोज केलं पाहिजे. कन्सिस्टन्सी, नियमितपणा पाहिजे ध्यानामध्ये. जसं जसं तुम्ही इतके खोलवर शांततेत जायला लागता तेव्हा तुम्हाला अनुभव येतात अशा गोष्टींचे. आणि जे तू म्हणतेस ना पहाटेचा कालावधी हा का बरं चांगला असतो, कारण त्यावेळेस मोस्ट ऑफ द पब्लिक झोपलेलं असतं, ट्रॅफिक कमी असतं विचारांचं. दिवसभर विचार विचार विचार, मग ते म्हणतो ना जसं रस्त्यावर
वाहनं जास्त असली की जायला त्रास होतो. तसंच असतं की त्या कालावधीमध्ये लोक झोपलेली असल्यामुळं विचारांचं ट्रॅफिक कमी असतं, जंगल कमी असतं त्यावेळेस. ठराविक लोक जेव्हा ध्यानाला बसतात तेव्हा पटकन संदेश यायला, असं मी ऐकलंय, की ह्यामुळं ते जास्त उपयुक्त असतं म्हणतात पहाटेचं ध्यान, तो कालावधी. तर कुठलाही कंपॅरिझन न करता आपलं ध्यान सुरू ठेवा. आणि जसं सांगितलं की हृदयावरचं ध्यान करत असताना आपल्या उच्च स्वच्या काय दिसतंय का आपल्याला, हे ह्याच्याकडे लक्ष ठेवा, की आपल्या उच्च स्वचं नाव दिसतंय का आपल्याला, किंवा काही ऐकू येते का. तर हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. डोळे मिटून शांत अवस्थेमध्ये, स्थिर अवस्थेमध्ये येऊ. आज आपलं ध्यान अगदी कमी वेळासाठी होणार आहे, पण तरी सुद्धा जे काही मेसेजेस होते ते मला सांगणं गरजेचं होतं. आपलं सत्र संपल्यानंतर थोड्या वेळ का होईना झोपण्याआधी आपल्या हृदयावरच केंद्रित राहा. पहिल्या धड्यात सांगितल्याप्रमाणे ईश्वराच्या गुणांना आठवा, आणि मी सुद्धा त्याच ईश्वरी गुणांनी भरलेला आहे असं वाक्य म्हणत म्हणत आपल्या उच्च स्वचे आभार मानत मग झोपी जा. एक मोठा श्वास घेऊन आपल्या संपूर्ण शरीराला रिलॅक्स होण्याची कमांड द्या. प्रेम द्या आपल्या शरीराला, जे दिवसभर आपल्याला खूप मदत करतं. शरीरातल्या अवयवांची काळजी घेणारी ती शक्ती आपल्या आत आहे. त्या शक्तीचे आपण आभार मानू. एक दीर्घ श्वास आपल्या आत जाऊ दे, आणि अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे बाहेर काढा. जितका सावकाश आत जाईल तितकाच सावकाश बाहेर आला पाहिजे. अगदी सहज आणि कोमलपणे. या श्वासांना कुठला आकार नाहीये, रंग नाहीये, केवळ आहे तो स्पर्श, जाणीव. आपल्या नाकातून, छातीतून वाहत असल्याची जाणीव. श्वास किती खोलवर जातोय बघा. त्याच्यासोबत आत जा, आणि बाहेर पडताना तोंडावाटे आतमधली काळजी, चिंता, त्रास, भूतकाळाचा, भविष्याचा विचार सगळं काही बाहेर सोडा. या क्षणाला ना मी स्त्री आहे ना पुरुष आहे, मला कुठलंही नातं नाहीये. मी केवळ एक चेतना, एक आत्मा आहे, जी या शरीरात असल्याचा अनुभव घेतेय. आपलं सगळं शरीर एकदा फील करा. मस्तक, चेहरा, कान, नाक, गळा, सगळ्यांना रिलॅक्स व्हायला सांगा. सैल सोडा. आपला चेहरा, मान,
आपले खांदे अगदी सैल, छाती, पोट, आपले जननेंद्रिय, शरीराचं बूड, पाय, तळपाय, सगळं वरून खाली शरीर एकदा चेक करा. संपूर्ण शरीराला एकदा रिलॅक्स करा. स्थिर. मी आता स्थिर आणि शांत. आपलं शरीर शांत झाल्याची फिलिंग कशी बघा. कुठेही हालचाल नाहीये. एका ठिकाणी स्थिर झालेलं शरीर आहे. अगदी हळुवारपणे आपला श्वास सुरू आहे. आपल्या श्वासांची ये जा आपल्याला जाणवते. त्यांना रंग नाहीये, आकार नाहीये, पण तरी सुद्धा मला श्वास जाणवतायत. वायू, त्याचा स्पर्श जाणवतो. तो आत येताना जाणवतो, बाहेर जाताना जाणवतोय. निराकार आहे, पण तरी सुद्धा किती महत्व आहे. हे श्वास सुरू आहे म्हणून मी या शरीरामध्ये अनुभव घेतोय. माझी चेतना आत्ता या क्षणाला हे सगळं फील करतीये. शांत झालेलं शरीर, हळुवार कोमल श्वास, विचारांना बघतीये. काय विचार येत आहेत, काय जात आहेत, सगळं लक्ष आहे. आणि हळूहळू माझी चेतना मला हृदयात घेऊन जाते. माझ्या छातीच्या मध्यभागी माझे श्वास आता फील होतायत. माझी चेतना आता संपूर्णपणे माझ्या हृदय चक्रावर केंद्रित झाली. छातीचा मध्यभाग हळूहळू एक एक श्वास मला आत घेऊन जात आहे. श्वास येतोय छातीतून आणि पुन्हा छातीमध्येच विलीन होतोय. या पद्धतीने मी प्रत्येक श्वासाने आत खोलवर जातीये. माझं ईश्वरी स्वरूप अनुभवतीये. आपल्या हृदयांचे ठोके, स्पंदन केवळ छातीवर एकाग्र होण्याचा हा अनुभव म्हणजेच
ईश्वराचा अनुभव आहे. आपल्या आत असलेला ईश्वर. जो प्रेम आहे, करुणा आहे, आनंद आहे, उत्साह आहे. माझ्या आतला श्रीराम, माझे राम भगवान, माझा ईश्वर, जो अनेक गुणांनी सुंदर आहे, सत्य आहे. माझ्या आतमध्ये असलेला ईश्वर प्रेम आहे, आनंद आहे, सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, समृद्धी आहे, सर्व व्यापक आहे, सगळीकडे भरलेला आहे. प्रत्येक अणुरेणूमध्ये, कणाकणात, चराचरात, वनस्पती, प्राणी, पक्षी, सगळ्यांमध्ये तोच वाहतोय. या झाडांना, प्राण्यांना, पक्ष्यांना तोच जगवतोय, तोच बुद्धी देतोय. असा माझा ईश्वर सर्व व्यापक आहे. आपल्या आतमध्ये असणाऱ्या या ईश्वर रूपी उच्च स्वला विचारा, की माझा सुंदर, अद्भुत, पवित्र उच्च स्व, हायर सेल्फ, मला तू तुझे नाव सांग, ज्यामुळं मी सतत तुझ्या जवळ यायचा प्रयत्न करेन. अजूनच मी तुझ्यासोबत एकरूप आहे, एकीकृत आहे, युनिफाईड आहे. ह्याच शांत अवस्थेमध्ये आपल्या हृदयावर केंद्रित होऊन बसून राहा. आपला उच्च स्व, उच्च आत्मा आपल्याला कुठल्या तरी मार्गाने त्याचं नाव सांगेल. फील करा आपल्या हृदयात जाऊन काय मेसेज येतोय, काय संदेश येतोय. कुठलीही अपेक्षा नाही, केवळ समर्पण आणि विश्वास ठेवून आपल्या हृदयात प्रेम जागृत करून आपल्या उच्च आत्म्याबद्दल पूर्ण विश्वासाने फील करा. खोलवर काय नाव येतंय आपल्याला. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.